Hello student, today I will teach you community health nursing. So today's topic is 5 year plan. आज आपण बघणार आहेत 5 year प्लॅन कोणते कोणते असतात. ओके, तर लास्ट टाइम आपण बघितलं होतं की कमिटीज कोणत्या कोणत्या होत्या. ओके, त्या ठिकाणी आता आपण बघणार आहेत 5 years प्लॅन. 5 years प्लॅन्स कम्युनिटी हेल्थ नर्सिंग मध्ये कसे इन्व्हॉल्व्ह झाले किंवा कसे स्टॅब्लिश झाले. आपला आजचा टॉपिक आहे 5 year प्लॅन्स इन इंडिया. Okay, introduction. 5 year plan is a mechanism to bring about uniformity in a policy formulation in program of national importance. Okay, 5 year plan काय आहे? आता प्रत्येक वर्षी म्हणजे 5 year plan म्हणजे कसं की 5-5 वर्षांनी प्लॅन कसे अपडेटेड होत राहतात. ओके, त्याची एक युनिफॉर्मिटी आहे. जसं की पॉलिसी, त्याच्यामध्ये ती पॉलिसी प्रोग्राम काय करतात, आपल्या नेशन्सला इम्पॉर्टन्स देतात. जसं की आपण एखादी ट्युबरक्युलोसिस किंवा एखाद्या डिसीज बद्दल आपण एखादा प्रोग्राम घेतला. ओके, त्या प्रोग्राम मध्ये 5 वर्षानंतर किती चेंजेस झाले, ओके, किती अपडेट झाले, ते आपण या 5 year प्लॅन मध्ये बघणार आहे. आजचे आपले ऑब्जेक्टिव्ह आहेत कंट्रोल अँड इरेडिकेशन ऑफ मेजर्स. या ठिकाणी आपण ओके, आता आपण ऑब्जेक्टिव्ह बघणार आहेत 5 year प्लॅनचे. कंट्रोल अँड इरेडिकेशन ऑफ मेजर कम्युनिकेबल डिसीज. ओके, आपल्याला सगळ्यात इम्पॉर्टंट काय 5 year प्लॅनचे, जसे की जे पण कम्युनिकेबल डिसीज आहे, मी तुम्हाला सांगितलं मलेरिया असेल, डेंग्यू असेल, ओके, जे पण थ्रू ट्रान्सफर होतात 1 person टू अनदर पर्सन, तर ते कम्युनिकेबल डिसीज आपल्याला रिड्यूस करायचे किंवा त्याच्यावर त्याला कंट्रोल करायचं आहे. तर हे मेन 5 year प्लॅनचा एक मेन ऑब्जेक्टिव्ह होता. स्ट्रेंथनिंग ऑफ बेसिक हेल्थ सर्व्हिसेस थ्रू द एस्टॅब्लिश ऑफ PSC अँड सब सेंटर. ओके, जे पण PSC आणि सब सेंटर आहे, ओके, त्यांच्यामध्ये काय डेव्हलपमेंट करायचे, जसं की त्यांचे जे पण त्यांचे डेली बेसिसवर ट्रीटमेंट असेल, ओके, किंवा ज्या सर्व्हिस ते प्रोव्हाइड करत असेल, त्या सर्व्हिसेसमध्ये काय अपग्रेड करायचं किंवा त्यांची स्ट्रेंथ कशी इन्क्रीज करायची. ओके, किंवा ज्या ठिकाणी PSC नसेल किंवा सब सेंटर नसेल, तर त्या ठिकाणी सब सेंटर आणि PSC आपल्याला स्टॅब्लिश करायचे आहे. पॉप्युलेशन कंट्रोल. ओके, सगळ्यात मेन इम्पॉर्टंट ऑब्जेक्टिव्ह जर का बघायला गेला आपला 5 year प्लॅनचं, जर आपलं पॉप्युलेशन कंट्रोल, कारण की पॉप्युलेशन का फॅमिली प्लॅनिंग, ओके, जे पण मल्टीपर्पज हेल्थ वर्कर होते मेल आणि फिमेल, ओके, त्यांनी मेन फोकस कशावर केला होता की जे पण पॉप्युलेशन आहे आपली ती कंट्रोल झाली पाहिजे. ओके, डेथ रेट सोबत बर्थ रेट सुद्धा कंट्रोल झाली पाहिजेत. ओके, हे त्यांचा मेन एक ऑब्जेक्टिव्ह होता. डेव्हलपमेंट ऑफ हेल्थ मॅनपॉवर रिसोर्सेस. ओके, जे पण मॅनपॉवर्स आहे PSC आणि सब सेंटर किंवा कम्युनिटी हेल्थ सेंटरवर, जसे की आशा वर्कर असेल, CHO असेल, ओके, जे पण हेल्थ वर्कर असेल, ओके, त्यांच्यामध्ये त्यांची संख्या वाढते, त्यांची व्हॅकन्सी इम्प्रूव्ह करायची, कारण की जेवढे पण जास्त हेल्थ सेक्टरमध्ये वर्क करणार तेवढंच इझी आणि जे पण सर्व्हिस आपण प्रोव्हाइड करतो ती इफेक्टिव्हली किंवा शॉर्ट टाइममध्ये भरपूर साऱ्या सर्व्हिसेस आपण प्रोव्हाइड करू शकतो. वॉटर सप्लाय अँड सॅनिटेशन. ओके, सगळ्यात इम्पॉर्टंट मीन्स वॉटर सप्लाय अँड सॅनिटेशन. जे पण सॅनिटरी इन्स्पेक्टर असतात, ओके, ते काय करणार की वॉटर सप्लाय आणि मीन्स लाईक दॅट कोणत्या टाईपचा वॉटर सप्लाय होतो त्यांना, ओके, जे पण पिण्याचं पाणी आहे, ओके, किती त्याची डेन्सिटी आहे, ओके, पिण्याचं लायक आहे की नाही, ओके, चेकअप करणे, ओके, प्युरिफाय करणे, किंवा प्रॉपरली लोकांपर्यंत आपण हेल्थ एज्युकेशन देऊन कसं आपण जे पण डेन्सिटी आहे, ओके, जे पण डिसीज कंडिशन आहे ते वॉटर थ्रू जे ट्रान्सफर होतात लोकांमध्ये, ओके, त्यांना आपण स्टॉप करू शकतो. आणि सॅनिटेशन लाईक द एन्व्हायरमेंटल जे पण स्वच्छता निर्मिती असेल, ओके, ते आपण प्रॉपरली केले पाहिजेत. कंट्रोल ऑफ कम्युनिकेबल डिसीज. ओके, जे पण कम्युनिकेबल डिसीज आहे मलेरिया, डेंग्यू, ओके, जे पण ट्रान्सफर होतात 1 person टू 100%, त्यांना आपण कंट्रोल केलं पाहिजेत. ओके, मेडिकल एज्युकेशन. ओके, लोकांना मेडिकल एज्युकेशन प्रोव्हाइड करायचं किंवा मेडिकल कॉलेजेस, नर्सिंग कॉलेजेस स्टॅब्लिश करायचे. ट्रेनिंग आणि रिसर्च सेंटर, जे पण ट्रेनिंग सेंटर असतात ज्या ठिकाणी आपण हेल्थ रिगार्डिंग टू हेल्थ, ओके, आपण बघतोय ते रिगार्डिंग टू हेल्थ ट्रेनिंग सेशन आपण अरेंज करायची. आणि जे पण आपण डिसीजेस आहे, ओके, जे प्रिव्हियस इयर आपण डिसीजेस बघितले त्याच्यावर रिसर्च फाइंड आउट करायचा की किती
अमाऊंट म्हणजे किती रिडक्शन रेट किती आहे. ओके, त्यानंतर इन्सिडन्स रेट किती आहे. ओके, हे सर्व आपल्याला त्यामध्ये बघायचं आहे. मेडिकल केअर इन्क्लुडिंग हॉस्पिटल, डिस्पेन्सरी अँड PSCs. जे आपण मेडिकल केअर आहे जे का हॉस्पिटलला प्रोव्हाइड करतो आपण पेशंट्सला किंवा PSC सेंटरला. ओके, त्या आपल्याला इम्प्रूव्ह करायच्या आहेत. पब्लिक हेल्थ सर्व्हिसेस, जे आपण पब्लिक हेल्थ सर्व्हिसेस असेल, हेल्थ कॅम्प असेल, ओके, त्या इम्प्रूव्ह केल्या पाहिजे. फॅमिली प्लॅनिंग, ओके, सगळ्यात इम्पॉर्टंट मीन्स लाईक फॅमिली प्लॅनिंग. कोणती फॅमिली प्लॅनिंग इझी आहे, ओके, परमनंट आहे, टेम्पररी आहे. ओके, या फॅमिली प्लॅनिंगवर आपल्याला त्यांना हेल्थ एज्युकेशन द्यायचं आहे. ओके, त्यांना एक्सप्लेन करायचं आहे. ओके, त्यांना बेनिफिट सांगायचे फॅमिली प्लॅनिंगचे काय बेनिफिट्स आहे, इम्पॉर्टन्स काय. ओके, इंडिजियस सिस्टीम ऑफ मेडिसिन. इंडिजियस सिस्टीम ऑफ मेडिसिन मीन लाईक दॅट आयुर्वेदा, युनानी, सिद्धा. ओके, आयुष आपण ज्याला बोलतो, युनानी, सिद्धा. ओके, योगा, या इंडिजियस सिस्टीम आपण लोकांपर्यंत पोहोचवल्या पाहिजेत. आता आपण बघणार आहेत फर्स्ट 5 year प्लॅन. फर्स्ट 5 year प्लॅन्स मध्ये काय झालं होतं. ओके, इट्स फोकस ऑन ॲग्रिकल्चर, डोमेस्टिक प्रोडक्शन अँड इंडस्ट्रियल प्रोडक्ट. ओके, फर्स्ट 5 year प्लॅन मध्ये त्यांनी फोकस केला होता की जे पण ॲग्रिकल्चर वर्कर आहे किंवा ॲग्रिकल्चर जे पण डिपार्टमेंट आहे त्यावरती त्यांनी मेन फोकस केला होता. त्यानंतर हेल्थ सर्व्हिस फॉर मदर अँड चिल्ड्रन. ओके, ज्या पण बेसिक सर्व्हिसेस असेल, हेल्थ सर्व्हिसेस असेल रिगार्डिंग टू मदर आणि चिल्ड्रन, यांना कशा त्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड केल्या जातील. ओके, एमर्जन्सी प्रोव्हाइड असेल, ओके, एमर्जन्सी सर्व्हिस असेल किंवा ज्या बेसिक सर्व्हिसेस असेल जनरल टू स्पेसिफिक कशा त्यांना पोहोचवल्या जातील यामध्ये आपण हे बघणार आहोत. प्रोव्हिजन ऑफ वॉटर सप्लाय अँड सॅनिटेशन. ओके, वॉटर सप्लाय ॲज मीन लाईक दॅट, जसं की आपण बोलतो की प्युरिटी ऑफ वॉटर. ओके, प्युरिटी ऑफ वॉटर हे सप्लाय झालं पाहिजे. ओके, कारण की सगळ्यात मोस्ट स्प्रेड व्हेक्टर जे पण वॉटर बॉर्न डिसीजेस आहे ते स्टॉप करण्यासाठी. ओके, एज्युकेशन अँड ट्रेनिंग इन हेल्थ, जे पण एज्युकेशन असेल, ट्रेनिंग असेल, ओके, हेल्थ रिगार्डिंग टू हेल्थ, जसे की मेडिकल कॉलेजेस असेल, नर्सिंग कॉलेज असेल, ओके, फिजिओथेरपिस्ट कॉलेज असेल, यामध्ये एज्युकेशन इम्प्रूव्ह करायचं आणि स्टॅब्लिश करायचे खूप सारे कॉलेजेस. ओके, प्रिव्हेंटिव्ह हेल्थ केअर ऑफ रुरल पॉप्युलेशन. ओके, जे पण रुरल पॉप्युलेशन मध्ये ज्या बेसिक डिसीज असेल किंवा कम्युनिकेबल डिसीज असेल किंवा नॉन कम्युनिकेबल डिसीज असेल, ओके, यांच्यावर आपल्याला सगळ्यात इम्पॉर्टंट काय करायचं आहे, प्रिव्हेंटिव्ह मेजर्स. प्रिव्हेंटिव्ह मेजर म्हणजे प्रिव्हेंट करायचं आहे. आपण कोणत्या वेळेने करणार हे त्यांना एक्सप्लेन करायचं. ओके, कंट्रोल ऑफ मलेरिया. आता मलेरिया झाला, मलेरिया प्रिव्हेन्शन कसं करणार आपण सांगणार की जे पण आपण नेट्स वगैरे जे असतात आपले मॉस्किटो नेट्स, ओके, मॉस्किटो नेट वगैरे यूज करायच्या. ओके, त्यानंतर फुल स्लीव्ह शर्ट किंवा प्लॉट्स वगैरे वेअर करायचे. ओके, या टाईपमध्ये. आता मलेरिया हा कम्युनिकेबल डिसीज आहे आणि हा सर्वांमध्ये होऊ शकतो. ओके, पॉप्युलेशन डिसीजेस आहे जर का बघायला गेलं तर. ओके, तर या ठिकाणी आपण कसं प्रिव्हेंट करणार हे आपण त्यांना हेल्थ एज्युकेशन आपल्याला या टॉपिकवर त्यांना द्यायचं आहे. ओके, सेल्फ सफिशियन्सी अँड ड्रग्स इक्विपमेंट. ओके, जसं की त्यांना सांगायचं आहे की इम्पॉर्टन्स काय आहे हेल्थचं आणि रिगार्डिंग टू आपले प्रिव्हेंटिव्ह मेजर्स. ओके, त्यांना प्रॉपरली एक्सप्लेन करायचं आहे. जसं की सेल्फ सफिशियन्सी इन ड्रग्स, जसं की मेडिसिन किंवा काही इक्विपमेंट असेल, ओके, त्यांच्याबद्दल त्यांना नॉलेज प्रोव्हाइड करायचं. ओके, फॅमिली प्लॅनिंग. आणि फॅमिली प्लॅनिंग मध्ये काय होणार, पॉप्युलेशन कंट्रोल सगळ्यात इम्पॉर्टंट. आता आपण बोलतो ना की गव्हर्नमेंट रूल्स काढले होते की 2 बेबी इज इनफ फॉर अवर फॅमिली. ओके, जे पण गव्हर्नमेंट एम्प्लॉय आहे त्यांना 2 बेबीच्या वरती जर का 3rd बेबी झाला तर त्यांना नोकरीवरून काढून टाकणार. ओके, प्रायव्हेट सेक्टरमध्ये पण ओनली फॉर 2 बेबी इज इनफ फॉर अवर फॅमिली. ओके, त्यानंतर हम दो हमारे दो हे सगळ्यात फॅमिली प्लॅनिंगचा मोठे होता एक ऑब्जेक्टिव्ह होता आणि स्लोगन पण होतं. ओके, या ठिकाणी त्यांनी फॅमिली प्लॅनिंग मध्ये काय इम्प्रूव्हमेंट केलं, जे आपण मेथड्स आहे, टेम्पररी मेथड्स आहे, ओके, परमनंट मेथड आहे. ओके, ह्या जास्त करून लोकांना करायला भाग पाडले. ओके, आता सेकंड 5 year प्लॅन बघणार आपण. सेकंड 5 year प्लॅन मध्ये काय होतं,
जे पण इंडस्ट्रीज आहे, स्पेशली हेवी इंडस्ट्री म्हणजे कसं, ज्यामुळे जास्त स्प्रेड होऊ शकतात डिसिजेस. ओके, जसं की आपण बघितलं टेक्निकल मॅन असेल, सपोज आता एक स्पेसिफिक ऑब्जेक्टिव्ह या ठिकाणी दिलेला आहे, डेव्हलपमेंट ऑफ टेक्निकल मॅन पॉवर थ्रू अप्रोप्रिएट ट्रेनिंग प्रोग्राम. ओके, ज्या पण इंडस्ट्रीज आहे, ओके, इंडस्ट्री म्हणजे ज्याच्यामुळे त्यांना हेल्प होऊ शकते. ओके, हेवी इंडस्ट्री, तिच्यामध्ये त्यांनी ट्रेनिंग सेशन ठेवले. ओके, ट्रेनिंग सेशन ठेवल्यामुळे काय झालं, त्यांची इम्प्रुव्हमेंट झाली त्यांच्या वर्किंग प्रोग्रेसमध्ये. एनकरेजिंग ऍक्टिव्ह कंपॅजन फॉर एन्व्हायरमेंटल हायजीन. ओके, सगळ्यात इम्पॉर्टंट त्यांना एन्व्हायरमेंटल हायजीन बद्दल सांगितलं, झाडे लावा, झाडे जगवा. ओके, जे आपण, कारण की सगळ्यात इम्पॉर्टंट काय, एन्व्हायरमेंटल हायजीन. जर का एन्व्हायरमेंटल हायजीन परफेक्ट असेल किंवा नॉर्मल असेल तरच ह्युमन हायजीन सुद्धा नॉर्मल असणार. जर का खूप साऱ्या प्रमाणामध्ये जर का आपण ट्री कट केले, ओके, त्यामुळे काय होणार, ऑक्सिजन डेफिशियन्सी होणार. ओके, लोकांमध्ये डिसीज कंडिशन जास्त अमाऊंटमध्ये बघायला भेटणार. कंट्रोल ऑफ कम्युनिकेबल डिसीजेस, जे पण कम्युनिकेबल डिसीज आहेत, जसं की आपण बोलतो की प्रिव्हेन्शन करणार आपण इन्फेक्शन लाईक दॅट कफ. आता जे पण कफ स्नीज, आता आपण बोलतो की भिंतीवरती थुंकू नये. ओके, त्यानंतर पब्लिक प्लेसमध्ये कफिंग करू नये. ओके, कफिंग केल्यानंतर पण मास्क लावणे. ओके, हे हँडशेक न करणे. आता तुम्ही बघितलं असाल कोविडमध्ये काय झालं होतं, 2 मीटर डिस्टन्स इज मॅन्डेटरी होतं सगळ्यांना. ओके, त्यानंतर त्यांना हँड वॉशिंग प्रोसिजर सांगितलं, कसं काय कसं नाही, त्यानंतर काय सिम्पटम्स काय आहे एखाद्या डिसीजचे. ओके, त्यांना एज्युकेशन दिलं. मीन्स लाईक दॅट जे पण कम्युनिकेबल डिसीजेस आहे आपण त्यांना कसं प्रिव्हेंट केलं. त्यानंतर आपण सांगितलं सॅनिटायझेशन. ओके, क्लीन करायचे जे पण आपण यूज करतो. ओके, ज्या ठिकाणी पब्लिक प्लेसेस बंद जाणार त्या ठिकाणी सेल्फ केअर इज इम्पॉर्टंट होते. ओके, तर हे या ठिकाणी कंट्रोल ऑफ कम्युनिकेबल डिसीजेस आपण बघणार. थर्ड 5 इयर प्लॅन. थर्ड 5 इयर प्लॅन मध्ये काय होतं, जे पण ऍग्रिकल्चर आणि इम्प्रुव्हिंग ऑफ प्रोडक्शन ऑफ राईस. ओके, जे पण ऍग्रिकल्चर पर्सन आहेत ते काय करणार, इम्प्रूव्ह करणार, प्रोडक्शन करणार राईस. कारण की राईस हा जास्त प्रमाणामध्ये ग्रो झाला पाहिजे आणि जास्त प्रमाणामध्ये तो विकला गेला पाहिजे. ओके, किंवा लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. स्पेसिफिक ऑब्जेक्टिव्ह काय आहे, जे पण मॅटर्नल आणि चाइल्ड वेलफेअर प्रोग्राम आहे, ICDS इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट स्कीम. ओके, या स्कीम मध्ये काय होतं की मदरला आणि चाइल्डला दोघांचे पण हेल्थ ही प्रॉपरली पाहिजे. जर का मदरची हेल्थ वीक असणार तर चाइल्डला डिसीज होण्याचे चान्सेस खूप जास्त आहे. ओके, तर मग आता या ठिकाणी त्यांनी काय सांगितलं होतं, जे पण मॅटर्नल आणि चाइल्ड वेलफेअर प्रोग्राम आहे, ओके, त्यासाठी आपण हे थर्ड 5 इयर प्लॅन चालू केलं होतं. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे काय आहे, प्लॅनचा मोटिव्ह काय होता, ऍग्रिकल्चर आणि इंट्रोडक्शन करायचं आपल्याला राईसमध्ये. आता न्यूट्रिशन आणि हेल्थ एज्युकेशन. ओके, न्यूट्रिशन अँड हेल्थ एज्युकेशन. ओके, आपल्याला न्यूट्रिशन प्रोव्हाइड करायचे, जे पण मिड डे मील प्रोग्राम असेल. ओके, त्यानंतर अंगणवाडी प्रोग्राम असेल. आता हे आपण या ठिकाणी त्यांना न्यूट्रिशन प्रोव्हाइड करतो. ओके, विथ द गव्हर्नमेंट एजन्सी. मग आता त्यांची आपण रिकवर चेक करणार, हेल्थ चेकअप करायचे. हेल्थ चेकअप केल्यानंतर आपल्याला करणार पेशंट वेलनेस आहे की इलनेस आहे की प्रिव्हेन्शन म्हणजे की इन्फेक्शन्स आहे. ओके, लोकांमध्ये. तर हे त्यांना एक्सप्लेन करायचं, हे विथ द हेल्प ऑफ हेल्थ एज्युकेशन. ओके, फोर्थ 5 इयर प्लॅन मध्ये काय बघितलं होतं आपण, ॲट दिस टाइम इन इंडिया इंदिरा गांधी वॉज प्राईम मिनिस्टर. द इंदिरा गांधी गव्हर्नमेंट नॅशनलायझेशन ग्रीन रिव्हॉल्युशन इन इंडिया ॲडव्हान्स ॲग्रिकल्चर. ओके, इंदिरा गांधी काय बोललं होतं, ज्यावेळेला प्राईम मिनिस्टर होता त्यांच्या वेळेला त्यांच्या टायमिंग ड्युरेशनमध्ये होता 4th इयर 5 इयर प्लॅन. ओके, त्यांनी काय सांगितलं की ॲग्रिकल्चरमध्ये त्यांचं जास्त फोकस होतं. ज्यावेळेला आपण ॲग्रिकल्चर जास्त करणार त्यावेळेला आपल्याला नेक्स्ट इयरला जे पण रिक्रुटमेंट आहे लाईक दॅट न्यूट्रिशन वगैरे ते प्रॉपरली भेटणार, म्हणून त्यांचं सगळ्यात मोठं होतं की ॲग्रिकल्चरवर. ओके, फॅमिली प्रायमरी हेल्थ सेंटर PSC मध्ये आपण काय बेसिक केअर देणार प्रायमरी हेल्थ केअरमध्ये. ओके, त्यामध्ये आपण मदर चाइल्ड केअर देणार. ओके, त्यानंतर चिल्ड्रन्स लाईक अँटीनेटल केअर देणार. ओके,
समटाइम्स आपण त्यामध्ये प्रमोशन ऑफ हेल्थ करणार, प्रिव्हेन्शन ऑफ डिसीजेस करणार, ट्रीटमेंट देणार लोकांना, जे पण डिसीज सफर आहे त्यांना आपण काय करणार, ट्रीटमेंट प्रोव्हाइड करणार. आफ्टर दॅट आहे रिहॅबिलिटेशन मीन्स लाईक दॅट जे पण सायकॅट्रिक पेशंट आहे किंवा जे डिफॉर्मिटी झालेली, ओके, त्यांना आपण रिहॅबसाठी सेंड करणार रिहॅबिलिटेशन सेंटरमध्ये. ओके, त्यानंतर आहे की आपल्याला प्रिव्हेंट करायचं त्यांना डिसीजेस पासून. ओके, फ्री फ्रॉम डिसीजेस हा त्यांचा प्रायमरी हेल्थ सेंटरचा मोटिव्ह होता. त्यानंतर आहे एक्सपान्शन ऑफ एज्युकेशन अँड ट्रेनिंग ऑफ पॅरामेडिकल पर्सन. जे पण नर्सिंग कॉलेज आहे, GNM कॉलेज आहे, ओके, त्यामध्ये त्यांनी काय केलं होतं, ट्रेनिंग एज्युकेशन, जसे की डेमॉन्स्ट्रेशन करणे, त्यानंतर प्रोसिजर फॉलोअप करणे. ओके, जे पण पर्सन आहे हेल्थ केअर पर्सन, ओके, त्यांना आपण एज्युकेट करणार. ओके, एज्युकेट केल्यानंतर आपण त्यांना ज्या पण मेडिकल रिलेटेड डिसऑर्डर्स आहेत त्यांना एक्सप्लेन करणार. ओके, त्यांची इम्प्रूव्हमेंट करणार ट्रेनिंगमध्ये, जे पण ट्रेनिंग सेशन आहे. ओके, त्यामध्ये आपल्याला इम्प्रूव्हमेंट करायची फोर्थ 5 इयर प्लॅनमध्ये. ओके, आता 5th 5 इयर प्लॅन म्हणजे 5 नंबरचा 5 इयर प्लॅन काय सांगतो हे आपण बघणार आहे. इन्क्रीज ॲक्सेसिबल ऑफ हेल्थ सर्व्हिसेस टू रुरल एरिया. ओके, जे पण रुरल एरियामध्ये हेल्थ आहे, हेल्थ सर्व्हिसेस जे आहे ती आपल्याला इम्प्रूव्ह करायची. इंटिग्रेशन ऑफ हेल्थ, फॅमिली प्लॅनिंग अँड न्यूट्रिशन. ओके, तर आपल्याला इम्प्रूव्हमेंट कशात करायचे, हेल्थ, फॅमिली प्लॅनिंग, तुम्हाला जसं बोललो परमनंट आहे की टेम्पररी फॅमिली प्लॅनिंग द्यायची, एज्युकेशन प्रोव्हाइड करायचे. त्यानंतर आहे न्यूट्रिशन ऑल एज ग्रुपमध्ये न्यूट्रिशन किती पाहिजे. ओके, मदर आणि चिल्ड्रन्समध्ये किती पाहिजेत, मॅटर्निटी मदरमध्ये किती पाहिजे. ओके, यासारखं. इंटेन्सिफिकेशन ऑफ कंट्रोल अँड इरेडिकेशन ऑफ कम्युनिकेबल डिसीज स्पेशली मलेरिया अँड स्मॉल पॉक्स. ओके, जे पण मलेरिया आणि स्मॉल पॉक्सचे डिसीजेस आहेत त्यांच्यामध्ये कसं प्रिव्हेंटिव्ह केलं पाहिजे आपण किंवा त्यांना कसं कंट्रोल केलं पाहिजे या 5 इयर प्लॅनमध्ये त्यांनी स्टडी केला होता. करेक्टिंग रिजनल इम्बॅलन्स, जसं की रिजनल इम्बॅलन्स असेल म्हणजे लाईक आपली आर्थिक स्थिती, आपली भारताची स्थिती, इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. ओके, हे सगळं आपण यामध्ये बघितलं होतं. त्यानंतर डेव्हलपमेंट ऑफ रेफरल सर्व्हिसेस. रेफरल सर्व्हिसेस मीन्स कसं माहिती आहे का, आता गावाकडे एक व्यक्ती आहे, ओके, तो आजारी पडला, त्याला सर्दी ताप खोकला आहे, फक्त तो सब सेंटरला व्हिजिट करणार. सब सेंटरला व्हिजिट केल्यानंतर जर का सब सेंटरला तो रिकवर नाही झाला, जे पण टेक्निशियन आहे किंवा जे डॉक्टर्स आहे, ओके, जे हेल्थ केअर वर्कर आहे, त्याला रेफर करणार प्रायमरी हेल्थ सेंटरला. प्रायमरी हेल्थ सेंटरला जर का तो एखाद्या वेळेस त्याचा डायग्नोसिस फाउंड झाला, ओके, समटाइम्स त्याला मलेरिया किंवा डेंग्यू झाला, डिपेंड करतं की हॉस्पिटलची पॉलिसी काय आहे, प्रायमरी हेल्थ सेंटरमध्ये किती सर्व्हिसेस प्रोव्हाइड करू शकतात. जर का ते सर्व्हिसेस त्यानुसार प्रोव्हाइड नाही करू शकत तर ते त्यांना रेफर करणार कम्युनिटी हेल्थ सेंटरला. कम्युनिटी हेल्थ सेंटरला पोहोचल्यानंतर काय होणार, जसं की आपण बोलतो की त्या डिसीज कंडिशन बद्दल ट्रीटमेंट प्रोव्हाइड करणार. जर का त्या ठिकाणी पण तो रिकवर नाही झाला तर त्याला सब डिस्ट्रिक्ट या ठिकाणी रेफर केलं जाणार. जर का सब डिस्ट्रिक्टमध्ये पण तो रिकवर नाही झाला तर त्याला डिस्ट्रिक्ट लेवलला, ओके, लाईक जिल्हा लेवलला त्याला हॉस्पिटलला सेंड करणार. जर का तो त्या ठिकाणी पण त्याचं रिकवरमेंट होत नसेल, ओके, तर डिसीज प्रिव्हेंट झाला नसेल किंवा जास्त इन्क्रीज होत असेल तर त्याला आपण रेफर करणार टर्शियरी हेल्थ फॅसिलिटीज, जसे की ज्या ठिकाणी मेडिकल कॉलेजेस आहे, ओके, आणि हॉस्पिटल पण अटॅचेस आहे. आता हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज अटॅच असलेल्या या ठिकाणी स्टुडंटला काय होईल, नॉलेज पण भेटेल, ओके, आणि ट्रीटमेंट पण काय होईल पेशंटची प्रॉपरली होईल. ओके, ते जर का नाही झालं तर मग सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल लाईक दॅट, जसं की एखाद्या पेशंटला हार्ट रिलेटेड डिसीज आहे तर मग तो हार्ट स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्येच जाणार. ओके, अशा प्रकारे आपण सगळ्यात बघितलं रेफरल सिस्टीम यालाच बोलतात. पहिले सब सेंटर येणार, सब सेंटरपासून मग PSC सेंटरला, PSC नंतर कम्युनिटी हेल्थ सेंटरला, कम्युनिटी नंतर सब डिस्ट्रिक्ट लेवलला, सब डिस्ट्रिक्ट नंतर डिस्ट्रिक्ट लेवलला, डिस्ट्रिक्ट नंतर टर्शियरी हेल्थ फॅसिलिटीला, त्यान आफ्टर दॅट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये. ओके, क्वालिटेटिव्ह इम्प्रूव्हमेंट इन द एज्युकेशन अँड ट्रेनिंग टू द हेल्थ पर्सनल. ओके, क्वालिटेटिव्ह म्हणजे लाईक दॅट क्वालिटी इम्प्रूव्हमेंट पाहिजे आपल्या एज्युकेशनमध्ये आणि ट्रेनिंग सेशनमध्ये. ओके, जसं की आपण बघणार की आपलं नॉलेज प्लस आपली स्किल्स पण डेव्हलप झाली पाहिजे. ओके, हे याचा मोटिव्ह होता. त्यानंतर हा 6 5 इयर प्लॅन आपण बघणार आहोत. 6 5 इयर प्लॅनमध्ये काय,
कंट्रोल पॉप्युलेशन, जे पण ओव्हर पॉप्युलेशन होती ना, ओव्हर पॉप्युलेशन जी झालेली आहे, ओके. आता आपण बोलतो की या ठिकाणी एवढी पॉप्युलेशन आहे, या ठिकाणी तेवढं आहे, फिमेल मेल रेशो जास्त होता, ओके. त्या ठिकाणी ओव्हर पॉप्युलेशन न होण्यासाठी आपण त्यांना एज्युकेशन प्रोव्हाइड करणार, फॅमिली प्लॅनिंग मेथड त्यांना शिकवणार, ओके, यासारखे. आता आहे 7th 5-year प्लॅन. 7th 5-year प्लॅन मध्ये काय होणार? स्टॅब्लिश ग्रोथ इन द एरिया अँड increase in economic productivity, production of food, grains, generating employment opportunities. ओके. 7th year 5-year प्लॅन मध्ये त्यांनी फोकस केला त्या ग्रोथवर. जशी की ग्रोथ होणार आपली इकॉनॉमिकली, ओके, प्रोडक्शन पण होणार फूड्सचं, त्यानंतर जनरेट होणार एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटी, म्हणजे जास्तीत जास्त आपण बोलतो ना की कामगार लोकांना जास्त एम्प्लॉयमेंट देणार आपण, ओके. जे बेरोजगार आहे त्यांना रोजगार देणार. द स्पेसिफिक ऑब्जेक्टिव्ह काय असणार? अचीव नियर फुल एम्प्लॉयमेंट, सिक्युअर सॅटिस्फॅक्शन ऑफ द बेसिक नीड्स ऑफ फूड, प्लॉट्स, शेल्टर अँड प्रोव्हाइड हेल्थ फॉर ऑल. ओके. जे पण एम्प्लॉयमेंट आहे, ओके, त्यांना आपण काय काय प्रोव्हाइड करणार? जसं की एक प्रॉपरली आपण त्यांना फूड प्रोव्हाइड करणार, त्यानंतर कपड्यांसाठी आणि घर, ओके, राहायला घर, आणि सगळ्यांसाठी हेल्थ इम्पॉर्टंट आहे म्हणून प्रोव्हाइड हेल्थ केअर देणार आपण त्यांना. To provide an effective base for health services in rural area by the strengthening the PSC. प्रोव्हाइड करणार आपण इफेक्टिव्ह हेल्थ केअर, ओके, जे पण इफेक्टिव्ह आहे रुरल एरियामध्ये. एखादा प्रोग्राम घेणं असेल, ओके, आता ट्युबरक्युलोसिस बद्दल एखादा प्रोग्राम असेल किंवा TB बद्दल एखादी ट्रीटमेंट असेल, तर ह्या ठिकाणी PSC सेंटरला ती प्रोव्हाइड झाली पाहिजे प्रॉपरली. प्रमोशन ऑफ व्हॉलंटरी ऍक्सेप्टन्स ऑफ कॉन्ट्रासेप्टिव्ह. एलिमिनेट द पॉवर्टी. एलिमिनेट द पॉवर्टी म्हणजे आपण बोलतो गरिबी आपल्याला ही एलिमिनेट म्हणजे काढून टाकायची. सर्वांना समान हक्क द्यायला पाहिजेत, सर्वांची हेल्थ चांगली पाहिजे, सर्वांना हेल्थ सर्व्हिसेस प्रोव्हाइड केल्या पाहिजेत, फूड प्रोव्हाइडेड केलं पाहिजे, शेल्टर प्रोव्हाइड केलं पाहिजे, ओके. जे पण त्याच्या मूलभूत गरजा आहेत त्या पूर्ण केल्या पाहिजेत, आणि पॉवर्टी नावाची गोष्ट आपण कमी केली पाहिजे, ओके. युनिव्हर्सल इम्युनायझेशन प्रोग्राम, जसे की आपण इम्युनायझेशन प्रोग्राम त्याला बोलतो. न्यूबॉर्न 27 मिलियन न्यूबॉर्न आहे, ओके. 29 मिलियन प्रेग्नेंट वुमन आहे इम्युनायझेशन एव्हरी इयर, ओके. आता त्यांचा रेशो होता, त्यात त्यांनी स्टडी केला होता आणि डॉक्युमेंटेशन केलं होतं की 27 मिलियन न्यूबॉर्न आहेत जन्म झालेले, आणि 29 मिलियन प्रेग्नेंट वुमन आहे इम्युनायझेशन करतात, ओके. जे की इम्युनायझेशनची एक पॉप्युलेशन आहे, ओके. 8 5-year प्लॅन मध्ये काय बघणार आपण? 8 नंबरला, ओके. त्यामध्ये आपण बघणार आहे की मेजर ऑब्जेक्टिव्ह बघणार आपण पॉवर्टी रिडक्शन, ओके. आपण बोललो गरिबी कमी करणार, इन्स्टिट्यूशनल बिल्डिंग, टुरिझम मॅनेजमेंट, ओके. जे पण लोकांचे कच्चे घर असतात लोकांना पक्के घर बनवून देणार, ओके. ह्युमन रिसोर्सेस डिपार्टमेंट इन्व्हॉल्व ऑफ पंचायत राज, नगरपालिका, NGOs, डिसेंट्रलायझेशन अँड पीपल पार्टिसिपेशन, ओके. जे पण HR डिपार्टमेंटवर जे ह्युमन रिसोर्सेस जे डिपार्टमेंट लोक आहेत ते काय करणार? पंचायत राजमध्ये इन्व्हॉल्वमेंट करणार, नगरपालिका असेल जसं की NGOs असेल, ओके. त्या ठिकाणी पार्टिसिपेशन ते करणार 8 year प्लॅनमध्ये. त्यानंतर लोकांना एम्प्लॉयमेंट देणार, लोकांना काम देणार, ओके. बेरोजगार लोकांना काम देणार. त्यानंतर इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये डेव्हलपमेंट करणार, जसं की फॅक्टरीज असेल, इंडस्ट्रियल एरिया असेल, ओके. त्या ठिकाणी ते डेव्हलपमेंट करणार. आता 9th 5-year प्लॅन मध्ये काय असणार? प्रायव्हेटायझिंग ऍग्रिकल्चर सेक्टर, एम्फसाइज ऑन रुरल डेव्हलपमेंट, ओके. जे पण ऍग्रिकल्चर सेक्टर आहे त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट करणे किंवा त्या ऍग्रिकल्चर बद्दल इन्क्रीज करणे, जे पण प्रोडक्शन असेल, ओके. किंवा त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे पिकं असेल, ओके, हे घेण्यासाठी त्यांना भाग पडणे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे रुरल डेव्हलपमेंट करणे. स्टॅब्लिश द प्राइसेस इन ऑर्डर टू ऍक्सिलरेट द ग्रोथ रेट अँड इकॉनॉमी, ओके. जे पण ग्रोथ रेट आहे ते स्टेबलाइज करायचं आहे, एक नॉर्मल मेंटेन ठेवायचं आहे आपल्याला आपल्या इकॉनॉमीसाठी. टू प्रोव्हाइड फॉर ऑल द बेसिस इन्फ्रास्ट्रक्चर लाईक एज्युकेशन फॉर ऑल, सेफ ड्रिंकिंग वॉटर, प्रायमरी हेल्थ केअर, ओके, आणि ट्रान्सपोर्ट, एनर्जी. आपण प्रोव्हाइड करणारे इन्फ्रास्ट्रक्चर,
जसं की आपण एज्युकेशन सर्वांसाठी समान पाहिजे. ओके, कोणी न शिकलेलं नाही पाहिजे घरामध्ये किंवा कुठे. ओके, एज्युकेशन सगळ्यांसाठी फ्री करून दिलं होतं. सेफ ड्रिंकिंग वॉटर. ओके, तर 9 5 इयर प्लॅन्स ह्यामध्ये त्याने ते सांगितलं होतं की सेफ ड्रिंकिंग वॉटर पाहिजेत. ओके, सगळ्यांना सेफ ड्रिंकिंग वॉटर दिलं पाहिजे. प्रायमरी हेल्थ सेंटरमध्ये इम्प्रूव्हमेंट केलं पाहिजे. ओके, ट्रान्सपरंट एनर्जी जी आहे ती प्रॉपरली झाली पाहिजे. त्यानंतर आहे टू जनरेट ॲडेक्वेट एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटीज अँड प्रमोट टू पॉवर्टी रिडक्शन. ओके, आपण लोकांना जास्त जॉब दिला पाहिजेत आणि गरिबी कमी केली पाहिजे. ओके, हा या 9th इयर प्लॅनचा ऑब्जेक्टिव्ह होता. ओके, त्यानंतर आपण बघणार आहे फूड आणि न्यूट्रिशन सिक्युरिटी. ओके, 9th इयर प्लॅन म्हणजे एक मेन ऑब्जेक्टिव्ह होता की फूड आणि न्यूट्रिशन सिक्युरिटी त्यांना दिली पाहिजे. जसं की प्रॉपरली त्यांना फूड दिलं पाहिजे. ओके, जे फूड त्यांना गरजेचं आहे आणि न्यूट्रिशन सिक्युरिटी त्यांना प्रोव्हाइड केली पाहिजे. 10th 5 इयर प्लॅन मध्ये काय बघितलं आपण, ब्रिंग डाऊन द डिक्लेअर ग्रोथ रेट बाय 60.2% इन द डिकेड फ्रॉम 2001 to 2011. ओके, जे पण 2001 ते 2011 पर्यंत जी पण ग्रोथ रेट आहे ती डिक्लेअर केली होती त्यांनी 16.2% वाढली होती. ओके, त्यामध्ये आपण बघणार आहे मॅटर्निटी मॉर्टॅलिटी. जसे की मदरची मॅटर्निटी मॉर्टॅलिटी किती. ओके, जसे की MMR रेशो असतो तो रेशो होता 22% डिक्लाइन झाला होता. ओके, सिन्स 2013 पर्यंत. डेट पर लॅक आणि लाईव्ह बर्थ. ओके, ग्रीनवाला काय आहे लाईव्ह बर्थ आणि 2011 ते 2013 पर्यंत काय होतं 167 डेट रेट होते. ओके, 2014 ते 2016 पर्यंत काय होते 130 पर्यंतचं डेट रेट कमी झाले. ओके, आणि लाईव्ह बर्थ पण कमी झाले. इन्फंट मॉर्टॅलिटी. ओके, इन्फंट मॉर्टॅलिटी पण आपण चेक केली पाहिजे. 11th प्लॅनमध्ये काय बघितलं आपण, इन्कम अँड पॉवर्टी. ओके, एज्युकेशन प्रोव्हाइड करायचं. ओके, स्कूल हेल्थ प्रोग्राम प्रोव्हाइड करायचे चिल्ड्रन्सला. ओके, फ्री ऑफ एज्युकेशन प्रोव्हाइड करायचं. फ्री ऑफ एज्युकेशन प्रोव्हाइड सोबत त्यांचे हेल्थ चेकअप करायचे. ओके, वुमन आणि चिल्ड्रन्सला त्यांना प्रॉपरली एज्युकेशन द्यायचं. ओके, न्यूट्रिशन प्रोव्हाइड करायचे. इन्फ्रास्ट्रक्चर प्रॉपरली डेव्हलप करायचे. हे 11th इयर प्लॅनचे ऑब्जेक्टिव्ह होते. एम्प्लॉयमेंट द्यायचं. ओके, लोकांना गरजू लोकांना काम द्यायचं. ओके, एज्युकेशन द्यायचं स्कूल गोईंग चिल्ड्रन्सला. ओके, जे पण चिल्ड्रन्स असेल त्यांना. 12th इयर प्लॅनमध्ये काय बघितलं आपण, एलिव्हेट द इकॉनॉमिक अँड सोशल कंडिशन ऑफ द पीपल. ओके, जे पण इकॉनॉमिकल कंडिशन असेल ओके लोकांची आणि सोशल इकॉनॉमिकल कंडिशन असेल ती प्रॉपरली एलिव्हेट केली पाहिजे. त्यानंतर नीती आयोग म्हणजे काय हे आपण बघू. नीती आयोग म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग हेल्थ. यामध्ये असं दाखवलं गेलं होतं की नीती आयोगला द नॅशनल इन्स्टिट्यूशन ऑफ ट्रान्सफॉर्मिंग ऑफ इंडिया, त्यालाच आपण नीती आयोग असं बोललं गेलो होतो. ओके, यामध्ये असं होतं की जे कॅबिनेट मेंबर होते जानेवारी 2015 पासून. ओके, नीती आयोग काय करतात, थिंक टँक ओके ऑफ द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया प्रोव्हाइडिंग बोथ डायरेक्शन अँड पॉलिसी इनपुट्स. The government of India, in keeping in the reform for agenda, constitute in the Niti Aayog, replaced the Placing Commission and institution in 1950. Composition of Niti Aayog चे काय होते, चेअरपर्सन होता, गव्हर्निंग काउन्सिलिंग होता, ओके, रिजनल काउन्सिलिंग होता, स्पेशल इन्व्हेटिस्ट होता, ओके, ऑर्गनायझेशन फ्रेमवर्क होता, व्हाइस चेअरपर्सन मेंबर, पार्ट टाइम मेंबर, एक्स ऑफिसर मेंबर, ओके, चीफ एक्झिक्युटिव्ह मेंबर, ओके, सेक्रेटरिस्ट. ऑब्जेक्टिव्ह का होते, नॅशनल सर्वे, नॅशनल सिक्युरिटी आणि इकॉनॉमिक स्ट्रॅटेजी बनवायची, स्पेशल अटेन्शन टू व्हर्नरेबल क्लास, ओके, स्ट्रॅटेजिक अँड लॉंग टर्म पॉलिसी प्रोव्हाइड करायच्या, थिंक टँक ऑफ स्टेक होल्डर पार्टनरशिप करायची, सपोर्ट सिस्टम थ्रू द कोलॅबोरेटिव्ह कम्युनिटी, प्लॅटफॉर्म फॉर रिसोर्सेस रिसोल्युशन ऑफ इश्यूज, रिसोर्स सेंटर, इव्हॅल्युएशन अँड मॉनिटरिंग ऑफ प्रोग्राम, ओके, विजन ऑफ नॅशनल डेव्हलपमेंट. ओके, जे पण आपलं नेशन आहे त्याच्या डेव्हलपमेंट कशी होणार हे नीती आयोग मेन ऑब्जेक्टिव्ह होता. ओके, कॉर्पोरेटिव्ह फेडरलिझम, जसं की नेशन आणि स्टेट्स, नॅशनल आणि स्टेटनुसार मध्ये बॉन्डिंग करायची, ओके, डेव्हलपमेंट करायची स्टेटची आणि नॅशनची. स्पेशल अटेन्शन टू व्हर्नरेबल ग्रुप, जसं की मदर असेल, ओके,
प्रेग्नेंट मदर असेल, ओल्ड एज पीपल असेल, चाइल्ड असेल, ओके, यांच्याकडे स्पेशल अटेन्शन द्यायचं, यांना एज्युकेशन प्रोव्हाइड करायचं, ओके, यांना हेल्थ एज्युकेशन द्यायचं, यांना हेल्थ सर्व्हिसेस प्रोव्हाइड करायच्या. सपोर्ट सिस्टम थ्रू द कोलॅबोरेटिव्ह कम्युनिटी, जसं की एखादी सपोर्ट कसं आपण ग्रोथ करणार, ओके, एखाद्या गोष्टीची ग्रोथ करणार, ओके. इव्हॅल्युएशन अँड मॉनिटरिंग ऑफ प्रोग्राममध्ये लास्ट 2 इयरमध्ये किती ग्रोथ झाली, ओके, आणि फ्युचरमध्ये किती इम्प्रूव्हमेंट होणार आहे, ओके, याचं आपल्याला मॉनिटर करायचं आहे. प्लॅटफॉर्म फॉर रिसोल्युशन ऑफ इश्यूज, जसं की जे प्रॉब्लेम आहे त्याचं सोल्युशन आपल्याला फाइंड आउट करायचं आहे, ओके. आता एक जे प्रॉब्लेम आहे जे नेशन रिलेटेड आहे, ओके, त्याचं आपण कसं सोल्युशन काढणार या नीती आयोगमध्ये सांगितलं गेलेलं आहे. कॉजेस ऑफ गॅप्स इन हेल्थ सिस्टीम, जसं की रिजनल ॲक्सेसरी क्वालिटी, अफोर्डेबल हेल्थ असेल, ओके, ॲब्सेंटिझम अमाऊंट डॉक्टर्स, फ्रॅगमेंटेड हेल्थ केअर सिस्टीम इन टर्म ऑफ स्कीम, ॲब्सेन्स ऑफ प्रायोरिटी सेटिंग इन रिसोर्सेस लोकेशन, हे सगळ्यात मेन कॉज आहे की जे गॅप्स इन हेल्थ सिस्टमवर अफेक्ट करतात, ओके. लॅक ऑफ एनर्जी बिटवीन पब्लिक, प्रायव्हेट अँड नॉन प्रॉफिट सेक्टरमध्ये, अनग्रॅज्युएटेड प्रायव्हेट हेल्थ सिस्टम इस्टॅब्लिश होता, तर हे मेन कॉज आहे त्याचं. पुअर ऑर नियरली अब्सेन्स ऑफ पब्लिक हेल्थ रिसोल्युशन, रेग्युलेशन and इन्फॉर्मेन्स ऑफ मशिनरीज, ओके. फ्युचर अँड चॅलेंजेस म्हणजे काय, इंडिया इज अ डेमोक्रॅटिक कंट्री, इट लार्जेस्ट डेमोक्रॅटिक कंट्री, ओके. त्यामुळे ते सक्सेसफुल इलेक्शन वगैरे असणार, ओके, सेन्सस वगैरे असणार, प्रोजेक्ट असणार, स्पेस असणार, ओके. तर हे फ्युचर ऑफ चॅलेंजेस काय होते, इलेक्शन करणे, ओके, प्रोजेक्ट करणे, स्पेस, ॲटॉनॉमिक, ओके. आता एक एक्झाम्पल आहे, 2017 साली एम्बॅसिस केलं होतं की एक हेल्थ सिस्टीममध्ये, ओके, मग त्या ऑब्जेक्टिव्हपर्यंत ते पोहोचले, तर मग हा का झाला, फ्युचरसाठी इम्पॉर्टंट झाला. त्यानंतर हेल्थ इंडेक्स काय, 2017 साली नीती आयोग कोलॅबरेट केलं होतं की MOHFW, ओके, वर्ल्ड बँक इंडिकेटेड अँड ॲन्युअल हेल्थ इंडेक्स कोलॅबरेट करायचं, ओके. हा रिसर्च होता. थँक्यू. कोणाला काही डाऊट असेल, आज आपण शिकलोय की 5 इयर प्लॅन आणि नीती आयोग.